Good afternoon, everyone. I'm Vasudha Bhagwat. I'm architect by profession, interior designer. I'm a mother of two-year young toddler. I am a parental coach also. The 2-year young toddler inspired me to be an parental coach, or wanted to learn more about parenting. So he inspired me for that. Today's live is all about celebrating womanhood, or about the International Women's Day 2021. The theme of this year's Women's Day is Choose to Challenge. Nothing is impossible for a woman of 2021. We are still expecting few more joinees, so we will wait to start. Hello Maya Lokre, hello Mitesh. A very happy Women's Day to everyone. Soon we will start. आज मी इथे विमेन्स इक्वॅलिटी किंवा विमेन्स स्ट्रेंथ याबद्दल बोलणार नाही आहे, कारण त्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही आहे. बिकॉज नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अ विमेन, किंवा फेमिनिझम इज नॉट अबाउट मेकिंग वुमन स्ट्रॉंग. शी इज ऑलरेडी स्ट्रॉंग, अँड चेंजिंग द व्यू पॉइंट ऑफ एव्हरी वन्स, like her perceiveness about her strength. There is nothing she cannot achieve in this world nowadays. Today's session will be about how to value her work, then how to love yourself as a woman, and what you do for your children, what you do for your husband, what you do at work, at home, everywhere, whatever you do, how to love that and stay motivated always. Because if you are not motivated, you cannot motivate your children or anyone, anywhere. So stay positive always, respect yourself. A lady is always a teacher, a lifelong teacher for their children's. स्टार्टिंग विथ, नेहमीचा प्रश्न असतो कोणत्याही स्त्रीला आपण विचारलं, अगं तू हे केलंस का, अगं तू ते केलंस का, अगं वेळच नाही मिळाला. वेळ हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट की ईच अँड एव्हरी लेडी शुड प्लॅन हर डे. ईच अँड एव्हरी लेडी शुड प्लॅन हर एनर्जीज, की सकाळी उठल्यानंतर मी जास्त एनर्जाइज असते, तर मग मी काय काय सकाळी उठल्यावर करू शकते, आफ्टरनूनला मी काय करू शकते, ड्युरिंग इव्हनिंग्स किंवा ड्युरिंग नाईट टाईम मी काय करू शकते. सो युअर टू डू लिस्ट शुड बी रेडी. देन यू शुड प्लॅन युअर डे. आदल्या रात्री बसून आपलं टू डू लिस्ट जॉट डाऊन करून आपण आपला डे प्लॅन करू शकतो. सो दॅट द लास्ट टाईम, लास्ट अवर, लास्ट मिनिट हसल जे असतं, वी कॅन प्रिव्हेंट दॅट. आणि त्याच्यामुळे जो निर्माण होणारा जो स्ट्रेस आहे तो आपण 90% कमी करू शकतो. बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम जे ऐन वेळेला आलेले प्रॉब्लेम्स असतात त्यांनी आपल्यामध्ये स्ट्रेस बिल्डअप होतो, आणि स्ट्रेस बिल्डअप झाल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी बिघडत जातात आणि आपल्याला इरिटेट होतं. त्याच्यानंतर चिडचिड होते. हे चिडचिड हा एक वर्ड, इट इज ऑलवेज रिलेटेड टू लेडी एव्हरीवेअर, ॲट वर्क, ॲट होम, एनिवेअर. सो आपण तो चिडचिड हा शब्द काढून टाकण्यासाठी आपण काय काय करू शकतो. सो लेट्स सी. एक तर टू डू लिस्ट करायचीच आहे. त्याच्यानंतर यू नीड टू प्रायोरिटाईज युअर वर्क, की तुम्हाला काय काय कधी कधी करायचं. जसं मी म्हटलं की युअर एनर्जी इज हाय इन द मॉर्निंग. जर तुमची मुलं उठायच्या अगोदर तुम्ही उठलात, फ्रेश झालात, मेडिटेशन केलं, किंवा एक्झरसाईज ज्यांना आवडतं त्यांनी एक्झरसाईज केलं, आणि शांत बसलो तरीसुद्धा खूप काही गोष्टी अचीव्ह होऊ शकतात. सो यू कॅन डू दॅट. त्याच्यानंतर प्रायोरिटाईज करणं फार आवश्यक आहे.
त्यानंतर आपला बराचसा वेळ आपण बघू शकतो की आपला बराचसा वेळ हा सर्फिंगमध्ये किंवा आपण सकाळी पहिले मोबाईल हातात घेतल्यानंतर काय करतो, फेसबुक चेक करतो किंवा इंस्टाग्राम चेक करतो किंवा सोशल मीडिया अकाउंट चेक करतो किंवा आपण काहीही करतोय, कुकिंग करतोय, काही करतोय, अरे आपली फोडणी जळते, का जळते, आपण पटकन काहीतरी नोटिफिकेशन आलेलं असतं ते चेक करायला जातो. सो वी नीड टू प्लॅन अवर एंटरटेनमेंट ॲज वेल, वी नीड टू प्लॅन अवर स्क्रीन टाईम. जसं आपण आपल्या मुलांसाठी काही गोष्टी प्लॅन करतो, स्क्रीन टाईम प्लॅन करतो. सो वी नीड टू प्लॅन स्क्रीन टाईम फॉर अवर सेल्व्स ॲज वेल, की मी माझा हा जो वेळ आहे हा मी कसा युटिलाइज करणार आहे. मला जो काही वेळ मिळतोय तो जर वेळ मी सर्फिंगमध्येच घालवला तर मग माझा मी टाईम मी कसा शोधू. कारण बरेचदा असं होतं की मग मुलं झोपली की आपल्याला आपला हा मोबाईल हातात येतो, आपल्याला करायच्या बऱ्याच गोष्टी असतात, पण काय होतं की आपलं नोटिफिकेशन बघण्यात किंवा काहीतरी कुकिंग व्हिडिओ किंवा काहीतरी बघण्यामध्ये आपला वेळ असाच निघून जातो, मुलं उठतात. सो इन दी एंड काय अचीव्ह होतं, अरे मला किती काय काय करायचं होतं पण मला वेळच नाही मिळाला. वेळ होता पण आपण तो युटिलाइज नाही केला बरोबर. सो यू नीड टू प्लॅन युअर स्क्रीन टाईम. तुमचा शेड्यूलमध्ये तुमचा स्क्रीन टाईम बसवा. इट इज व्हेरी नेसेसरी की तुम्ही एखादी सिरियल बघाल किंवा सर्फिंग कराल, तुम्हाला हवेत ते मोटिवेशनल इन्स्पिरेशनल व्हिडिओज बघाल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते तुम्ही प्लॅन्ड मॅनरमध्ये करा. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. त्याच्यानंतर 4 Ds आहेत. डू, डिफर, डेलिगेट, डिलीट. म्हणजे काय, आपल्यावरती एवढी सारी रिस्पॉन्सिबिलिटी असते तर आपल्याला बऱ्याच करायच्या गोष्टी असतात, आपल्याला त्या डिफरन्शिएट करायच्या आहेत की ह्या काही गोष्टी मी डेलिगेट करू शकते का, माझ्या फॅमिली मेंबर्सना मी माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या वाटून त्यांना करायला देऊ शकते का, आणि त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे जर आपण त्यांना ते डेलिगेट करतोय काम. आणि मग ते आपल्या टू डू लिस्टमधनं डिलीटच करायचं, मग तिकडे डोकं घालायला जायचं नाही. सो यू नीड टू डेलिगेट युअर वर्क्स टू अदर फॅमिली मेंबर्स. मग त्याचा स्ट्रेस आपल्यावरती जास्त येणार नाही. फॉर एक्झाम्पल सिम्पल गोष्ट आहे की माझंच उदाहरण देते मी की सकाळी दूधवाला येऊन दूध टाकून जातो आणि मला ते घरामध्ये घ्यायला 12 वाजतात. सो आय हॅव डेलिगेटेड दॅट वर्क आणि ते दूध येऊन तापून रेडी असतं आता. सो माझा जो खांद्यावरचा डोक्यावरचा स्ट्रेस होता तो कमी झाला. सो माझं दूध खराब होणं वाचलं. त्याच्यानंतर माझं कामही कमी झालं. सो माझा जो स्ट्रेस होता तो अल्टिमेटली कमी झाला. सो आय डेलिगेटेड दॅट वर्क. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. तुमच्या बाबतीत तुम्हाला जे स्ट्रेसफुल असेल तर त्यातलं काही वर्क तुम्ही डेलिगेट करू शकता का घरातल्या कुठल्या मेंबर्सना. प्लीज तुम्ही ते टू डू लिस्ट जेव्हा बनवाल तेव्हा डुएबल, नॉट डुएबल, यू कॅन पुट दोज मार्कर्स. त्याच्यानंतर ॲट द एंड ऑफ द डे यू कॅन रिव्ह्यू युअर डे की तुमच्या आजच्या दिवसभरात काय पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या, काय निगेटिव्ह गोष्टी झाल्या. मग निगेटिव्ह गोष्टी ज्या झाल्या त्या मला मी पॉझिटिव्ह कशा करता येतील ह्याच्याकडे ट्रान्सफॉर्म करायला सुरुवात करायची. सो रिव्ह्यूइंग इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट टास्क ॲट द एंड, की ती हार्डली 5 minutes लागणार आहेत. तर तुमचा डे कसा झाला, पॉझिटिव्ह पहिले निगेटिव्ह गोष्टी रिव्ह्यू करा, नंतर मग पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळा. सो दॅट ती पॉझिटिव्हिटी तुमच्या डोक्यामध्ये कॉन्स्टंट राहील आणि दॅट विल गिव्ह यू अन एनर्जी. त्याच्यानंतर लर्न टू से नो. आपण नो म्हणत नाही, कशालाच नाही म्हणत नाही. हां, तुमची सून कशालाच नाही म्हणत नाही, तुमची मुलगी, असं नाही आहे. आपल्याला कोणाचंही काहीही असं शोकेसमध्ये असलेली बाहुली नाही होत की आपण नाही म्हणणार नाही. लर्न टू से नो. नाही जमणार आहे मला आत्ता ही गोष्ट करायला, मी नाही करू शकत आत्ता. सो यू कॅन से दिस. याच्यामध्ये काहीही वाईट वाटण्यासारखं नाही आहे. लर्न टू से नो सो दॅट ते तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होणार आहे. सो दिस इज अबाउट द टाईम अँड एनर्जी मॅनेजमेंट. सो हे 5 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. टू डू लिस्ट, प्रायोरिटाईज युअर वर्क, नंतर तुमचं स्क्रीन टाईम प्लॅन करा सो दॅट यू विल गेट युअर मी टाईम. देन 4 Ds, डू, डिफर, डेलिगेट, डिलीट the task from your list, then review your day and learn to say no at times. So the second important topic is shared responsibility. It is about the 4 Ds. So how to delegate your works to
वर्क्स टू युअर फॅमिली मेंबर्स, किंवा आपण आपलं शेड्युलिंगमध्ये कसं ठरवू शकतो. तर आपल्याला हेल्प घ्यायला काहीच लाज वाटायची गरज नाही आहे, बिकॉज प्रत्येकाची एनर्जी डिफरंट आहे, प्रत्येकावर असणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज डिफरंट आहेत, प्रत्येकाची मुलं वेगळी आहेत, प्रत्येकाचं घर वेगळं आहे, प्रत्येकाची मेंटल स्टेट वेगळी असते. सो मदत घ्या, जिथे जिथे आवश्यक आहे तिथे मदत घ्या. जर होममेकर आहे तर बाई ठेवायची काय गरज आहे? का गरज नाही? गरज आहे, हेल्प लागतेच. सो जर गरज वाटतेय तर प्लीज कीप हेल्प. असं काहीही नेसेसरी नाही आहे बिंग अ वर्किंग वुमन तुम्ही ठेवू शकता बायका. ही एक खूप चुकीची मेंटॅलिटी आहे. प्रत्येक बाईला काही ना काहीतरी करायचं असतं. तर तिने तिचं ठरवावं की आपली प्रायोरिटी काय आहे आणि आपल्याला गरज लागतीये का. सो आपल्याला हेल्प हवी असेल, पहिले आपला जज करा आपला दिवस कसा जातोय, आपल्याला स्ट्रेस कुठून कुठे कसा येतोय, आणि मग यू कॅन डिसाईड ऑन टेकिंग हेल्प. आय एम जस्ट गिविंग एन एक्झाम्पल अबाउट बाई, पण असं बिलकुल नाही आहे की बाई ठेवलीच पाहिजे वगैरे. इफ युअर एनर्जीज आर हाय अँड यू कॅन मॅनेज इट व्हेरी वेल, गो अहेड. देर इज नथिंग इम्पॉसिबल. आय टोल्ड यू ॲट द स्टार्ट ओनली. So delegate works to everyone in the family. त्याच्यानंतर मूव्हिंग फॉरवर्ड तुमच्या मुलांना इन्व्हॉल्व करा प्रत्येक कामामध्ये. जेव्हा जर का मुलं तुमच्या आजूबाजूला सतत आहेत तर प्लीज इन्व्हॉल्व देम इन युअर हाऊसहोल्ड कोर्स. तर फॉर एक्झाम्पल आता काही 5-6 वर्षापेक्षा मोठी मुलं आहेत, दे कॅन डू वॉशिंग मशीन, दे कॅन ड्राय क्लोथ्स. तर ह्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या आणि डेलिगेट करायच्या. सो वॉशिंग डेज प्लॅन करू शकता. मे बी मंगळवार आणि गुरुवार हा वॉशिंग डे मुलापैकी कोणाचा आहे. त्याच्यानंतर बाकीचे 2 दिवस हजबंडचे असतील, बाकीचे 2 दिवस तुमचे असतील. सो यू कॅन डेलिगेट युअर वर्क्स, आणि त्याप्रमाणे म्हणजे तुम्हीही बोर होणार नाही, तुम्ही बर्डन्ड होणार नाही, आणि यू विल स्टे एनर्जाइज्ड फॉर लॉंग. आणि मग ॲट द एंड ऑफ द डे जी चिडचिड होते किंवा जे लो एनर्जी फील होते तसं काही होणार नाही. सो आणि असं बिलकुल नाही आहे की आपली कामं आपण जर का कोणाला वाटून देतोय किंवा डेलिगेट करतोय तर आपण आपल्याला गिल्ट वाटलं पाहिजे, असं काही नाही आहे. वी आर एनेबलिंग देम. आपल्याला पुढे मागे कुठे काही जायची संधी आली, कुठे बाहेर जायला लागलं, कामानिमित्त कुठे जावं लागलं, आपल्याला बरं नाही वाटत आहे कदाचित फॉर दॅट मॅटर, तर आपण नसताना सुद्धा घर व्यवस्थित चालू शकतं. वी आर एनेबलिंग देम टू रन हाऊस. सो काहीच वाटायला नको आहे. गो अहेड, डेलिगेट युअर वर्क्स. त्याच्यानंतर बेस्ट थिंग इज रोल शिफ्ट. 1 डे इन अ मंथ रोल शिफ्ट करा. सो वॉट एव्हर वर्क्स यू आर डुईंग तुमच्या हजबंडला करू द्या किंवा तुमच्या घरामध्ये अजून कोणी असेल, यू कॅन डेलिगेट दॅट डे फॉर दॅट. आणि तुम्ही रेस्ट करायचं, तुम्ही इंटरफेअर करायचं नाही मध्ये आधे. फुल्ली मी टाईम. सो रोल शिफ्ट इज अ गुड आयडिया, राईट? सो हिअर ऑनवर्ड्स यू कॅन थिंक ऑफ इट. तुम्हाला मी टाईम मिळत नाही ह्याची जी एक्सक्यूज प्रत्येकाला असते, सो दॅट विल रिड्यूस बाय दिस. आणि टोटल सुट्टी एन्जॉय करायची. फॉर एक्झाम्पल आता माझ्या घरामध्ये शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल बोलायला गेलं तर मी पाहिलेली रिस्पॉन्सिबिलिटी शेअरिंग म्हणजे माझी आई वर्किंग असल्याकारणाने माझी आजी सकाळचं लंच पूर्ण हातात घेतला होता तिने, आणि डिनर इज हँडल्ड बाय माय मदर. सो दे हॅव शेअर्ड द रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट वे. तर एकावरती बर्डन येत नाही आणि पीसफुली दे आर हँडलिंग देअर स्पेसेस. तर त्यामुळे दिस काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी शेअरिंग कॅन बी डन, राईट? सो इवन अबाउट द रोल शिफ्ट आय एम सेईंग, आपल्याला पिरियड्सच्या फर्स्ट डेला कधी कधी इतकं लो फील होतं, इतकं त्रास होत असतो किंवा चिडचिड वाढलेली असते बिकॉज ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. यू कॅन शिफ्ट युअर रोल ऑन दॅट डे. यू कॅन डेडिकेट दॅट डे फॉर रोल शिफ्टिंग. यू कॅन टेक सुट्टी ऑन दॅट डे आणि तुमचं जे वर्क्स आहेत ते डेलिगेट करून टाका. सो तुमची ती चिडचिड अल्टिमेटली कमी होईल, तुम्हाला आराम मिळेल. आणि इफ यू आर हँडलिंग अ टॉडलर, तुमच्याकडे काही बाबतीत ऑप्शन्स नसतात,
तर तुम्ही ठराविक वेळेला काही काही रिस्पॉन्सिबिलिटीज हजबंड्सवर, सासूबाईंवर किंवा फॉर दॅट मॅटर बाकीचे कोणी रिलेटिव्स जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असतील त्यांच्यावरती सोपवू शकता आणि यू कॅन टेक रेस्ट फॉर 1 hour 2 hour. इट्स टोटली फाईन. त्याच्यात गिल्टी फील करण्यासारखं काहीच नाही आहे. सो त्याच्यानंतर इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे सेल्फ लव्ह. आपण मी टाईम जे काय म्हणतो ते म्हणजे काय आहे की आपल्याला स्वतःला आपण आधी प्रेम करायला किंवा स्वतःला आपल्याला मोटिवेट असलो पाहिजे, तेव्हा आपण सगळ्यांना करणार आहोत. आपण हॅपी असलो तर आपले किड्सही हॅपी असतात. हे आपलं रिफ्लेक्शन त्यांच्यामध्ये खूपदा जाणवतं. यू कॅन जज की आपली चिडचिड वाढली आहे तर मुलं पण क्रँकी जास्त असतात. तर याच याच्यावरनं आपण आपल्याला हॅपी ठेवलं पाहिजे आणि देन ओनली वी कॅन कीप अदर मेंबर्स इन द फॅमिली और ॲट वर्क हॅपी, राईट? सो ॲटलिस्ट स्पेअर 30 minutes ऑफ द डे टू युअर हॉबी किंवा इंटरेस्ट, रीडिंग ॲक्टिव्हिटी, वॉट एव्हर यू लाईक. सो यू कॅन स्पेअर 30 minutes अ डे. यू कॅन प्लॅन दॅट वे की 30 minutes ऑफ द डे हे 30 minutes आहेत जिथे मी माझं आवडीचं पुस्तक वाचीन किंवा मी फक्त बसून कॉफी पिईन, मला फक्त थिंकिंग रील फिरवायचं आहे. दॅट्स टोटली फाईन. तुम्ही शांत होता, यू आर एन्जॉईंग युअर सेल्फ, तर इट इज टोटली फाईन. त्याच्यानंतर स्वतःला शाबासकी द्या की मी एवढं छान पद्धतीने हँडल करते आहे हाऊसहोल्ड, माझं काम, आणि माझ्यापेक्षा बेस्ट कोणीच नाही आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी माझ्यापेक्षा बेस्ट कोणीच मिळू शकत नाही. सो शाबासकी द्या स्वतःला. यू टोटली डिझर्व इट. तर त्याच्यानंतर अप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही जे करताय प्रत्येक वेळी अरे हे माझ्याच बाबतीत होत असतं किंवा असं चिडचिड, रडरड, निगेटिव्हिटी आपल्या बाबतीत असं नाही आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. सो आपण ती सिच्युएशन कशी हँडल केली त्याच्याबद्दल स्वतःला अप्रिशिएट करा. त्यानंतर लोकस ऑफ कंट्रोल असं म्हणता येईल किंवा आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्याच्याबद्दल रडत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे. हे आता बरेच म्हणजे कोविडच्यामुळे, लॉकडाऊनमुळे आपण बरेच दिवस घरात बसलो होतो, तर हे सगळ्यांना ऑलमोस्ट लक्षात आलेलं आहे की आपल्या हातात नाही आहेत काही गोष्टी, तर आपण त्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही. म्हणून त्या इग्नोर करायच्या ॲट टाइम्स जर आपण त्या कंट्रोल करू शकत नाही आहोत तर. सो प्लीज डोंट कंट्रोल अनकंट्रोलेबल. त्याच्यानंतर प्लीज केअर अबाउट युअर अपिअरन्स. वर्क फ्रॉम होम चाललं आहे, आपण आपला लेझीनेस चालला आहे, आंघोळी दुपारी संध्याकाळी होत आहेत, त्याच्यानंतर त्यामुळे आपल्याला फ्रेशनेस पण जाणवत नाही बरेचदा, किंवा आपण आपले केसही विंचरत नाही दिवसभरामध्ये, कधी कधी असं होतं. प्लीज केअर अबाउट युअर अपिअरन्स. आपल्याला खूप फ्रेश वाटतं, तोंडावरती पाणी मारल्यानंतर आपण फ्रेश झालो. पुट युअर काजल ऑन, पुट युअर लिपस्टिक ऑन. काय फरक पडतो, आपल्याला फ्रेश आणि छान वाटतं ना बघायला येता जाता आरशामध्ये. इनफ, इट इज अ सेल्फ लव्ह. सो प्लीज डू दॅट. त्याच्यानंतर प्लीज कन्व्हर्ट युअर मी टाईम इनटू लर्निंग समथिंग. सो लर्न समथिंग न्यू. काहीतरी नवीन करायचा विचार करा. तुमच्या मनाला ही काहीतरी नवीन हवं आहे कायम, तर त्यामुळे तुम्हाला आतूनच फ्रेशनेस जाणवेल. सो लर्न समथिंग न्यू एव्हरी डे. काहीतरी एक 5 मिनिटाचा आपण विचार करून ठरवू शकतो की मी या 10 मिनिटामध्ये हे शिकणार आहे. मग ते तुम्ही यूट्यूबवरनं शिका, ऑनलाईन क्लासेस घ्या किंवा वर्कशॉप एखादा अटेंड करा आणि मग जे शिकलात त्याची प्रॅक्टिस थोडीफार करा. फाइंड आउट युअर पॅशन. मग तुमच्या पॅशनप्रमाणे तुम्ही ते पॅशन फॉरवर्ड कसं नेऊ शकता, तुमच्या हातात किती वेळ आहे, फिगर दॅट आउट. तुमच्या हातात इतके तास दिवसातनं मिळत आहेत, जर का त्या तासांचं तुम्ही काय कसं करणार आहात ते प्लॅन आउट करा. सो तुमचं जे काय प्लॅनर आहे ते रेडी पाहिजे आणि त्या प्लॅनरप्रमाणे यू शुड गो अहेड. म्हणजे ॲटलिस्ट मंडे टू फ्रायडे वी कॅन डू दॅट. सॅटर्डे संडेला बऱ्याचशा गोष्टी आपल्या फॅमिली मेंबर्सच्या भोवताली फिरत असतात की आज इकडे जायचं आहे, उद्या तिकडे जायचं आहे. ठीक आहे, चीट डेज कॅन बी देअर, राईट? सो तुमचं प्लॅनिंगही तसंच असू दे.
इट शुड बी फ्लेक्सिबल. त्याच्यानंतर नवीन काहीतरी शिकताना म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी शिकू शकता. बी अनकम्फर्टेबल. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे. ब्रेन तुमच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत त्या खूप हाय आहेत. तुम्ही स्वतःवरती डाऊट घेऊन काही गोष्ट स्टेप फॉरवर्ड करत नाही. प्लीज डोंट डू दॅट. आणि चॅलेंज युअर सेल्फ आणि डू इट. सो त्यांनी एक मनाला खूप आनंद मिळू शकतो आणि इट इज अ काइंड ऑफ सेल्फ लव्ह. आणि यू विल बी हॅपी आफ्टर अचिव्हिंग सर्टन थिंग. त्याच्यानंतर व्हॉट एव्हर यू आर डुईंग, प्लीज व्हॅल्यू युअर वर्क. असं नाही आहे की तुम्ही जेवण करताय किंवा तुम्ही यू आर टेकिंग केअर ऑफ युअर किड्स, त्याच्यानंतर त्यांना ऑनलाईन स्कूलिंगसाठी बसवताय. सो इट इज व्हॅल्युएबल. आणि तुम्ही खूप मोठं काम करताय. असं नाही आहे की हे ह्या कामाला काही अर्थच नाही आहे, तू काय करतेस. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही जे करताय ते खूप व्हॅल्युएबल आहे. आणि एक दिवस रोल शिफ्ट करून बघा. मे बी तुमच्या कामाची किंमत तुमच्या घरातल्या सगळ्यांना कळेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही एक दिवस तरी रोल शिफ्ट करून बघाच. सो मूव्हिंग फॉरवर्ड, हॅपी इंटरनॅशनल वुमेन्स डे हू हॅव जॉईन मी अगेन अँड स्टे ट्यून्ड. पुढचा आपला जो टॉपिक आहे तो आहे रिलेटेड टू हेल्थ. आणि हेल्थमध्ये काय काय येतं. इट इज अ फिजिकल हेल्थ ॲज वेल ॲज मेंटल हेल्थ. बिकॉज नुसता फिजिकल अपिअरन्स चांगला असून जर मेंटली आपण खूप खचलेले असू किंवा खूप दुःखी असू तर त्याचा काही फायदा होऊ शकत नाही. सो वी नीड टू स्टे हेल्दी फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली. तर तुम्ही काय काय करू शकता फिजिकली फिट राहण्यासाठी. एकतर एक्झरसाइज, गुड डाएट, मी वर्क. चांगलं खाण्याने चांगले विचार मनामध्ये येतात. त्याच्यानंतर व्यायाम केल्याने, मेडिटेशन केल्याने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. त्यानंतर आपल्यालाच आपण आवडायला लागतो. सो वी लव अवर बॉडी. आपण एक्झरसाइज कंटिन्युअसली केल्याने मनाला शांतता मिळते. एक्झरसाइज म्हणजे काय रिगरस एक्झरसाइज करायची अशातला भाग नाही आहे. यू कॅन डू छोटे छोटे एक्झरसाइज. आजकाल ते बर्पीज आहेत, प्लँक आहे, फन एक्झरसाइज, झुंबा ॲक्टिव्हिटीज आहेत, डान्स एक्झरसाइजेस आहेत. So you can do that, right? So that way you can keep yourself physically fit. And how to keep yourself mentally fit. आपल्याला खूप राग येतो किंवा आपल्याला आपल्या इमोशन्स कंट्रोल करता येत नाही. डीप ब्रिदिंग एक्झरसाइजेस यू कॅन परफॉर्म. आपलं मन त्या वेळेपुरतं खूप शांत होतं. आपण जर ओरडणार असू आपल्या मुलांवरती तर आपण 2 मिनिट ब्रेथ होल्ड केल्याने आपण स्वतःला आधी काम डाऊन करतो आणि आपला अँगर शांत करतो आणि आपण बोलतो. सो मेंटली आपण थोडेसे काम होतो. सो डीप ब्रिदिंग टेक्निक्स वर्क्स. देन वॉटर इनटेक हॅज टू बी ऑप्टिमम. म्हणजे आपल्याला दिवसभरात कसं स्ट्रक्चर्ड मॅनरनी पाणी प्या. बिकॉज आता वर्क फ्रॉम होम आहे, आपण घरातच आहोत, आपल्या पाणी पिण्याच्याही खूप वर खाली चाललं. 1 ते 1.5 लिटर पाणी आपण दिवसभरात पितो. इट शुड नॉट बी लाईक दॅट. इट शुड बी 3 to 4 liters ऑफ वॉटर अ डे. आय थिंक इट इज मॅक्सिमम. पण आपल्याला जेवढं पिता येऊ शकतं त्याप्रमाणे ॲटलिस्ट उठल्यानंतर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायचं. मन बॉडी फिट राहतं. आणि नंतर पॉझिटिव्ह व्हिडिओज, पॉझिटिव्ह बुक्स बघायची. काहीही निगेटिव्ह आपल्याला मनामध्ये येईल. दिवसभरच्या थकव्यानंतर जर का काहीतरी चिडचिड रडरडवाली एखादी डॉक्युमेंटरी बघितली किंवा अजून काही बघितलं तर आपल्याला अजूनच त्या फिलिंग्स जास्त उभरून येतात. त्यापेक्षा जर का आपण काही मोटिवेशनल स्पीच बघितलं, काही व्हिडिओ बघितला मोटिवेशनल किंवा काही वाचलं मोटिवेशनल तर कदाचित अजून आपण फ्रेश होऊ शकतो, मोटिवेट होऊ शकतो. त्याच्यानंतर येस, इट इज टोटली नीडेड की आफ्टर 30s यू डू युअर फुल बॉडी चेकअप. विमेन जनरली इग्नोर देअर हेल्थ. आणि मग एखादी गोष्ट खूपच मोठी झाली
की त्याचा त्रास कोणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. आपल्याला झाला की आपल्या फॅमिलीला होणार आहे. आपण आपल्या फॅमिलीसाठी किती गोष्टी करत असतो, त्यांच्यासाठी किती गोष्टी प्लॅन करतो. जेवण असं असलं पाहिजे, डाएटमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. मग स्वतःच्या बाबतीत आपण असा इग्नोरन्स नाही करायला पाहिजे. आफ्टर 30s वी हॅव टू चेक अवर बॉडी एव्हरी इयर. फुल बॉडी चेकअप हॅज टू बी डन. फुल बॉडी चेकअपमध्ये काय काय येईल? HB लेवल, थायरॉईड, त्याच्यानंतर ॲबडॉमिनल चेकअप, ओव्हरीज चेकअप, त्याच्यानंतर पॅप्समियर, मॅमोग्राफी, विटॅमिन डी. सिन्स वी आर सिटिंग ॲट होम, विटॅमिन डी डेफिशियन्सी इज व्हेरी कॉमन इन विमेन. आणि मग पाय दुखतात, हात दुखतं, अंग दुखतं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो प्लीज डू युअर हेल्थ चेकअप रेग्युलरली. त्यानंतर मुख्य गोष्ट म्हणजे माझं कोणी ऐकून घ्यायलाच नसतं. मग माझं मेंटल जे काही वेलबिंग आहे ते कसं मेंटेन होणार? माझं ऐकून घ्यायला कोणीतरी पाहिजे. ओके, आत्ता सध्या सगळे घरात आहेत, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे, कोणाला बोलायला वेळ नाही आहे, एकमेकांशी बोलायला वेळ नाही आहे. प्लीज राईट इट डाऊन. तर यू कॅन मेंटेन युअर जर्नल, यू कॅन मेंटेन युअर डायरी, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे थॉट्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यू कॅन कीप 2 जर्नल्स. एक म्हणजे फॉर पॉझिटिव्ह थॉट्स, एक म्हणजे निगेटिव्ह थॉट्स. आज घडलेल्या 5 चांगल्या गोष्टी आणि आज घडलेल्या 2 वाईट गोष्टी, आणि त्या कन्व्हर्ट कशा करता येतील हे याबद्दल यू कॅन राईट इट डाऊन. आणि एकदा तुम्ही लिहिलं की युअर माइंड स्पेस विल बी फ्री. तुमची जी माइंड स्पेस आहे ती पेपर स्पेसवर उतरेल आणि युअर माइंड स्पेस विल बी फ्री आणि पॉझिटिव्ह थॉट्सना एंटर व्हायला जागा तयार होईल. सो इट्स बेटर यू कॅन राईट युअर जर्नल, यू कॅन राईट युअर डायरी आणि रिलीज ऑल युअर इमोशन्स ऑन टू इट. यू कॅन राईट इट डाऊन. स्टे हॅपी. Draw, doodle, whatever you want to do it, to express your emotions, please do it, to stay mentally fit. आणि आता महत्त्वाचा टॉपिक म्हणजे हे सगळं माझ्या बाबतीतच होतं आहे किंवा हे सगळं माझ्याच वाटायला आलं आहे, असं बिलकुल नाही आहे. इट इज अ ट्रूथ ऑफ लाईफ की कोणाचीच लाईफ परफेक्ट नाही आहे. कोणीच परफेक्ट नाही आहे आत्ता इथे जगामध्ये. प्रत्येक जणांचे हायज, अप्स अँड डाऊन्स आहेत. प्रत्येकजण त्यावर ओव्हरकम करून काही ना काही अचीव करत आहे आणि एव्हरी वन कॅन डू इट, राईट? सो असं बिलकुल समजू नका की माझ्याच बाबतीत हे घडतं आहे किंवा माझ्याच वाट्याला एवढं सगळं दुःख आलेलं आहे. सो प्लीज, नोबडीज लाईफ इज परफेक्ट आणि यू कॅन डू इट बेटर वे, राईट? सो प्लीज वर्क ऑन दॅट. आणि जे काही क्रिटिसिझम आपल्या बाबतीत होत असतं घरामध्ये किंवा आपले घरामधल्या बऱ्याच बाबतीत डिसअग्रीमेंट्स होतात, सासूशी भांडणं होतं किंवा फॉर दॅट मॅटर नवऱ्याशी भांडण होतं, डिफरन्सेस असतात. तर त्याच्यातून आपण पॉझिटिव्ह काय करू शकतो, काय घडवून आणू शकतो ह्याच्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे. आणि क्रिटिसिझम हे जर का पॉझिटिव्ह वेनी घेतलं तर इट कॅन चेंज युअर लाईफ. निंदकाचे घर असावे शेजारी असं जे म्हटलं जातं. जर मी एखादी चांगली गोष्ट केली आणि मी माझ्या आईला सांगितलं की आई मी आज हे अचीव केलं, पण तरी माझी आई म्हणते की अगं तू हे केलं असतंस ना तर अजून छान झालं असतं. सो शी गिव्ज मी पॉईंट्स की तू काय करायला पाहिजेस टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. सो क्रिटिसिझम इज ऑलवेज शुड ऑलवेज बी टेकन इन अ पॉझिटिव्ह मॅनर. जर तुम्हाला तुमचं लाईफ इम्प्रूव्ह करायचं असेल आणि मे बी यू कॅन थिंक इट इन अ पॉझिटिव्ह वे. सो दॅट वे. आणि इग्नोर करा ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या इग्नोर करा. इग्नोरन्स इज ऑलवेज अ ब्लिस. ह्या केसमध्ये जेव्हा आपल्याला ते क्रिटिसिझम हँडल करता येत नाही किंवा आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत काही गोष्टी, तर प्लीज इग्नोर दॅट. त्यांनी काहीही बिघडणार नाही आहे, काही होणार नाही. तुमचं मन शांत राहील आणि इट इज अ ट्रूथ. तुम्ही जर का ते बॉदर करत बसलात, तुमच्या डोक्यावरती टकटक करत बसलात, तर त्यांनी काही बदलणार आहे का याचा आधी विचार करा. जर ते बदलणार नसेल तर स्वतःचे थॉट प्रोसेस बदला. इग्नोर द फॅक्ट. सो प्लीज डू दॅट. आणि थोडंसं सेल्फिश व्हा मी टाईमसाठी. काही गोष्टी डेलिगेट करा. त्यांनी काहीही चुकीचं किंवा वाईट नाही आहेत त्या गोष्टी. त्याच्यानंतर स्वतः लिटरली
आपल्या स्टडी टेबलच्या किंवा आपण जे जे बघतो तिथे अशा सेंटेन्सेस लिहून ठेवा फॉर सेल्फ मोटिवेशन, की आय रिस्पेक्ट माय चिल्ड्रन, आय रिस्पेक्ट माय सेल्फ. त्याच्यानंतर आय एम अ ब्लेसिंग टू माय चिल्ड्रन, आय एम अ पॉवर हाऊस. त्याच्यानंतर तुमचा जे काही पॅशन आहे, जी काही गोल आहे, प्लीज मेक अ गोल कार्ड, की तुम्हाला नेक्स्ट 3 इयर्समध्ये काय अचीव करायचं आहे. काहीही असू शकेल. मे बी यू वॉन्ट टू बी अन आर्टिस्टिक पर्सन, किंवा तुम्हाला त्यातून काहीतरी फंड जनरेट करायचं आहे, तुमचं काहीतरी गोल आहे जे अचीव करायचं आहे. टुवर्ड्स दॅट यू कॅन मेक अ फ्लो चार्ट आणि यू कॅन रीड इट एव्हरी मॉर्निंग अँड एव्हरी नाईट. सो दॅट विल कीप यू मोटिवेटेड ऑलवेज. सो प्लीज डू दॅट. त्याच्यानंतर हॅबिट ट्रॅकर घ्या आणि 21 डेजसाठी 21 सेंटेन्सेस मॉर्निंग आणि बिफोर गोईंग टू स्लीप यू रीड इट. यू विल सी अ डिफरन्स इन युअर सेल्फ, की तुम्ही किती पॉझिटिव्ह झाला आहात आणि तुमच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये, थॉट प्रोसेसमध्ये किती चेंज झाला आहे. सो प्लीज डू इट फॉर ॲटलीस्ट 21 डेज फॉर सेल्फ मोटिवेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट, लास्ट बट नॉट द लीस्ट, द मेन थिंग इज, आपल्या आजूबाजूला ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण अप्रिशिएट केलं पाहिजे, त्यांना आपण प्रेज केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनात काही गोष्टी असतात पण त्या आपण सांगत नाही किंवा बोलत नाही, की तू किती छान केलंस, किंवा हे जे फंक्शन होतं इतके सारे लोक आले होते, तू एवढं छान जेवण बनवलंस. सो मोस्टली असं होतं की घरामधले मेल्स आहेत ते अप्रिशिएट करायला विसरतात. त्यांच्या डोक्यात नसतं असं नाही आहे, पण कदाचित ते विसरतात. सो यू नीड टू अप्रिशिएट युअर मदर, यू नीड टू अप्रिशिएट युअर वाईफ, यू नीड टू अप्रिशिएट युअर सिस्टर, डॉटर, फॉर वॉट एव्हर दे डू. सो प्लीज प्रेज देम. त्याच्यानंतर स्पेअर 10 minutes एव्हरी डे फॉर देम. त्याच्यानंतर सपोर्ट हर इन वॉट एव्हर शी वॉन्ट्स टू डू. सो तिने गरज नाही आहे ते करण्याची, पण तिला करायचं आहे ना, तिला बसायचं आहे ना, तिला वाचायचं आहे पुस्तक, किंवा तिला चहा पिताना 10 मिनिटं शांत बसायचं आहे, ओके, 10 minutes स्पेअर तर करू शकता. सपोर्ट करा तिला. सो ह्याच्यात सुद्धा एक मोटिव्हेशन आहे. आणि प्लीज मोटिवेट हर. युअर वाईफ, मदर, किती रोल्स ती दिवसभरात सांभाळत असते. तुम्ही तिला अप्रिशिएट करू शकता, एक छोटासा हग करू शकता, वेदर शी नीड्स इट ऑर नॉट, पण हग तर करू शकता. त्यानंतर तिला घरातल्या घरात मेसेज करण्यापेक्षा जाऊन जर तुम्ही तिच्याशी बोललात 2 शब्द, तर किती फरक पडू शकेल. कारण सिन्स आता हे वर्क फ्रॉम होम हे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये असं होतं बरेचदा आपल्याला बोलायला वेळच नाही मिळत. बिकॉज 9 to 5 हा जो जॉब आहे हा 9 to ऑलमोस्ट 12-1 पर्यंत चाललेलाच असतो. ऑलमोस्ट कॉल्स चाललेले असतात, तर बोलायला बिलकुल वेळ नसतो. इवन घरातल्या घरात आपण चॅटिंगवरती बोलतो आणि कधी कधी दिवस असाच संपून जातो, आपण एकमेकांचे तोंडही बघत नाही. सो प्लीज स्पेअर फ्यू मिनिट्स फॉर ईच अदर. टॉक टू ईच अदर. कम्युनिकेशन इज अ बेस्ट वे. आणि प्रेज, कुठल्याही छोट्या बाबतीत जरी प्रेज केलं तरीसुद्धा ते एक मानसिक शांतता देणारं असतं. आणि प्लीज सी की घरातल्या दमलेल्या स्त्रीला त्या छोट्याशा प्रेजनी किती फरक पडू शकतो. आणि तिला स्पेशल डेटवर घेऊन जा. त्याच्यानंतर तिच्यासाठी काही स्पेशल गोष्टी करा, त्या खूप आवश्यक आहेत. ते मे बी तिला आनंद देणाऱ्या असू शकतात. सो आणि रोल शिफ्टसाठी खूप सपोर्ट करा. 1 day in a month यू शूड हँडल हर रोल. आणि बघा, मे बी किड्स पण काही अशा गोष्टी करू शकतील ज्याने त्यांच्या आयांना मदत होईल. आपण सुद्धा आपल्या आईला, आपल्या आजीला, आपल्या सासूला काही गोष्टींमध्ये मदत करू शकतो. आणि मे बी वी कॅन अप्रिशिएट आणि वी कॅन सी द चेंज. सो हे जे काही मी आत्ता सगळं बोलले, टू कीप युअर सेल्फ मोटिवेटेड. आणि आय होप यू विल प्रॅक्टिस ऑल दीज थिंग्स. आणि मुख्य गोष्ट म्हणजे स्त्रिया जे काही बोलतात, जे काही त्यांची चपडचपड चालू असते, प्लीज लेंड युअर इयर टू युअर वाईफ्स, युअर मदर्स. आणि विदाउट बिंग जजमेंटल, प्लीज डू इट. प्लीज लेंड युअर इयर टू देम आणि बी अ गुड लिसनर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ वुमन की कोणीतरी त्यांचं ऐकतंय.
So please do it, and thank you so much for listening to me bring in a change in your lives. And thanks so much everyone for joining me. And this year's Women's Day theme is all about challenging yourself. So I would say challenge yourself to be a positive you. So please do it and choose to challenge yourself. Thank you so much. Bye bye. So if you have any questions, you can write it down in the chat box. I will answer it. Thank you so much everyone for joining in. Thank you Pooja for joining in. Thank you Maya for staying here listening to me. Thank you so much. Happy Women's Day to everyone. Bye bye.